आघाडीनंतर सुनेत्रा पवारांच्या शुभेच्छांचे बॅनर काढले आणि आमचे प्रतिनिधी निखिल या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। निखिल, नक्कीच नम्रताजी, आपण पाहायचं झालं तर ज्याप्रमाणे बारामतीची संपूर्णपणे जी मतमोजणी सुरू आहे त्यामध्येच सुप्रिया सुळे आहेत त्या 48,000 मताधिक्यांनी पुढे आहेत आणि आज सकाळीच आहेत ते सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर आहेत ते बारामती असतील मुंबईमध्ये देखील लावण्यात आलेले होते। हेच ते ठिकाण होतं, या ठिकाणी आहे तो बॅनर हा लावण्यात आलेला होता। याच्या माध्यमातून मतदारांचं जे आभार आहेत ते मानण्यात आलेले होते। मुंबईतील मंत्रालयासमोरील हे संपूर्ण हा ऑफिस आहे आणि ह्या कार्यालयाच्या बाहेर हा मोठा जो बॅनर आहे तो लावण्यात आलेला होता। आज सकाळपासूनच संपूर्णपणे पाहायचं झालं तर मतदानाची निवडणूक जी मतमोजणी आहे ती सुरू होण्यापूर्वीच अनेक बॅनर आहेत ते बारामती असतील मुंबई असतील या प्रदेशात लावण्यात आलेले होते, परंतु जसं मतदानची मोजणी पुढे होत चाललेली आहे, मतमोजणी जी होते त्याच्यानंतर हे जे बॅनर आहेत ते आता काढण्यात आल्याचं आपल्याला मुंबई प्रदेशात तसेच बारामती देखील पाहायला मिळत आहे। नम्रताजी, अगदी प्रसन्न, जसं तू सांगितलं होतं सकाळी मुंबईमध्ये बॅनर लागल्याची सुनेत्रा पवार यांच्या विजयाची ही पहिली बातमी मतमोजणी सुरू व्हायच्या आधीही आलेली होती, मात्र आता उत्साही कार्यकर्त्यांना हे बॅनर्स उतरवावे लागलेत कारण सुप्रिया सुळे यांची विजयी आघाडी या ठिकाणी जवळपास दिसते आपल्याला। निखिल, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि बारामतीमध्ये विजयोत्सवही सुरू झालेला आहे। मगाशी आपण फटाके गोळा केलेले बघितले कार्यकर्त्यांनी आणि आता बहुतेक तेच फटाके फोडले जात आहेत, इथे सेलिब्रेशन केलं जात आहे। नम्रता, आता खरं तर एकदा हे नंबर जवळपास स्पष्ट झाल्यानंतर खरा खेळ रंगणार आहे तो दिल्लीमध्ये। कोण कोणाचे आता फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं, हे 20 अपक्ष कोणती भूमिका घेतात ते बघावं लागेल। अर्थात एनडीएकडे आत्ताचा आकडा खरा मानला तर अजूनही कम्फर्टेबल मेजॉरिटीसह सरकार स्थापण्याचा पर्याय खुला आहे। होय।